जत तालुक्यातील करजगी इथं एका 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली, तरी वैद्यकीय अहवालात बालिकेचा अत्याचार करून खून केल्याचं निष्पन्न झालंय। या गंभीर घटनेची सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटते। शुक्रवारी दुपारी 2 वाजता विविध सामाजिक संघटना व सर्वपक्षीय नेत्यांनी जत शहर बंदची हाक देण्यात आली होती। या घटनेच्या निषेधार्थ सर्व व्यापाऱ्यांनी 100% कडकडीत बंद पाळला। यावेळी मोर्चाची सुरुवात थोरली वेस मारुती मंदिर पासून गांधी चौक, महाराणा प्रताप चौक, आरळी कॉर्नर ते संभाजी चौक मार्गे जत तहसील कार्यालय इथं मूक मोर्चा निघाला। यावेळी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर यांना सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं। दिलेल्या निवेदनात शिवानंद कळली नराधमास जलद न्यायालय खटला चालवून फाशी व्हावी, तरच खऱ्या अर्थानं चिमुकल्या निष्पाप बालिकेस न्याय मिळेल। असंख्य विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर त्या लहान मुलीनं तिच्या कळी आयुष्याची उमलण्या अगोदरच तिची एका अमानुषाचं कृत्य करून तिची कळी कुस्करून टाकलेली आहे। मी या शासनाला, या प्रशासनाला, पोलीस डिपार्टमेंटला कळकळीची विनंती करते, हे का व्यासपीठ भाषण करण्याचं नाही किंवा कुठला समारंभ नाही। खरोखरच एका कुटुंबावर कोसळलेला डोंगर आहे। त्या मुलीवर अमानुषाचं कृत्य करून त्या मुलीला मारून पेटीत ठेवलं हे आम्ही फक्त टीव्ही मध्ये, मोबाईल मध्ये बघत होतो। खरं बंधू आणि भगिनींनो, खूप वाईट वाटतं की आपल्या जत तालुक्यामध्येच ही घटना घडते। त्या मुलीनं काय बघितली ही दुनिया। अहो, तो नराधम पकडला गेला, त्याला फाशी होईल, अन्य काय होईल किंवा त्याला जन्मठेप होईल, पण हे त्याला फाशी झाली, जन्मठेप झाली तर त्या मुलीचा जन्म परत येणार नाही किंवा त्या घराची आबरू चव्हाट्यावर आलेली त्यांना परत मिळणार नाही। म्हणून या प्रत्येक वेळी काही जरी झालं तर पोलीस डिपार्टमेंटला बोललं जातं, शासनाला बोललं जातं, पण प्रत्येक वेळेस कुणी काही होतं, कुठं काही होतं याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो। म्हणून आपल्या समाजातील सर्व तळागाळातल्या माता भगिनींना, सर्व युवकांना माझी कळकळीची विनंती आहे की हा जे कर बंद करायचा असेल तर बदल हा प्रथम आपल्यापासून घडवला पाहिजे। आपल्या आजूबाजूला अशी लोक आहेत का? आपल्या आजूबाजूला असे कृत्य घडतं का? गाव पातळीवर मीटिंग घेतल्या पाहिजेत। गाव पातळीवर वक्रत्व विकासाच्या म्हणजे जे काही समोपचाराच्या कार्यक्रम असतात तसे घेतले पाहिजे आणि खरोखरच अशा घटना घडू नयेत यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे। झाल्यानंतर असे मोर्चा काढून आपल्या हातात काहीही पडणार नाही, एवढं लक्षात ठेवा। हे घडू नये म्हणून आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व जातीय धर्मातील लोकांनी प्रयत्न करायचे आहेत आणि या ठिकाणी या मूक मोर्चाच्या निमित्ताने मी तुम्हाला या ठिकाणी प्रशासनाला एक आव्हान देते की फाशी ही विलंब न करता, इथले वकील त्यांना न लावता शासन वरच्या स्वर्गातला वकील ठेवून येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये त्या नराधमाला फाशीची शिक्षा मिळावी एवढं मी विनंती करते आणि मी माझं थोडं मनोगत थांबवते। सब हमारे साथ हैं, बस हमारी आवाज ये हुकूमत तक पहुंच जाए और हुकूमत तक जल्द से जल्द पहुंचे, इसकी हमें फिक्र करना है, इसकी हमें फिक्र करना है, इसकी हमें जायज कोशिश करना है, इसकी हमें जायज कोशिश करके हमें उस बच्ची को इंसाफ दिलाना है, उस बच्ची के घर वालों को इंसाफ दिलाना है, हर उन बच्चियों के माँ बाप को इंसाफ दिलाना है। कोई जालिम दोबारा ऐसी हरकत न करे, इसलिए जिस काम को अंजाम देना है हम सब हमारे